पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। एपी, उद्यापासून आपल्या 12ही कंटेस्टंटचा ऍक्च्युअल ग्रूमिंग सेशन सुरू होणार आहे। प्रतीक, सारे प्रिपरेशन्स हो गए? हां, म्हणजे मी बँक्वेट हॉल रेडी केला आहे आणि तिथे आपल्या सेशन्सनुसार स्क्रीन पण ठेवलेत आणि बाकीचे पण रिक्वायरमेंट्स होते त्याची पण व्यवस्था केली आहे। आणि आपल्या 12ही कंटेस्टंटला आपण एक स्पेशली डिझाइन किट देणार आहोत। हां, एक सेल्फ ग्रूमिंग किट ज्यामध्ये एक मिरर आणि बेसिक मेकअपचं सामान आहे। सी टू इट के कंटेस्टेंट को पेन से लेके जो भी दे रहे हैं उसके ऊपर स्प्रिंगडेल का ब्रांडिंग होना बहुत जरूरी है। हां, मी ते सगळं बरोबर केलं आहे, पण जे आपले 12 कंटेस्टंट्स आहेत ना त्यांचं क्या कब से 12 सुन रहा हूँ? तुम लोग भूल गए क्या कि अभी 12 नहीं 13 कंटेस्टेंट्स हैं। अश्विनी वाघमारे भी है। ठाकरे सर के स्पेशल रिकमेंडेशन पर वो कंपटीशन में आई है। एपी, एक विचारू? जर तुम्हाला अश्विनी वाघमारेचे कॉम्पिटिशनमध्ये असणं पटत नाही आहे तर हे तुम्ही सरळ आणि स्पष्ट ठाकरे सरांना का नाही सांगत? उसके दो रीजंस हैं। सबसे पहले तो ये एक बिजनेस इवेंट है, तो यहाँ बिजनेस को अहमियत दी जाती है, मेरे ओपिनियन को नहीं। और दूसरा द बॉस इज ऑलवेज राइट। अरे, याला मेसेज पण पोहोचले नाहीयेत माझे। फोन पण लागत नाहीये। याचा अर्थ त्याने मला ब्लॉक केलंय। माझ्या डोक्यात जो प्लॅन तयार होतोय त्यासाठी विक्रम मला तूच हवायस। तू जरी माझा फोन घेत नसशील, मला ब्लॉक केलं असशील, तरी तुला भेटण्यापासून मला कोणीच अडवू शकत नाही। कुहू, कुहू, एक रुसूबाई अशी रुसून का कोपऱ्यात येऊन बसलीये? मुळात मी रुसूबाई नाहीये। सॉरी, मग कुहू अशी कोपऱ्यात रुसून का बसलीये? कारण कुहू खूप 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 रागवलीये। अरे बापरे, कुणावर रागवलीस तू? तुझ्यावर। हं? माझ्यावर? मी काय केलं ग आता? संजूने मला काहीतरी सांगितलंय। काय सांगितलं संजूने? संजूने मला असं सांगितलं की मामी आता इतकी बिझी होणार आहे की ती तुझ्याशी बोलू पण शकणार नाही, तुझा लाड पण करू शकणार नाही, तुला भेटू पण शकणार नाही। हसते का? अगं नाही ग बाळा, तुझ्यावर नाही हसत आहे। संजू लबाड आहे ना म्हणून त्याच्यावर हसते। त्याने काय केलं? त्याने काय केलं? त्याला ना सगळा शिरा खायचा होता म्हणून त्याने तुला असं सांगितलं। म्हणजे बघ ना, त्याने काहीतरी तुला सांगितलं आणि तू रुसून अशी जिन्यावर येऊन बसलीस शिरा न खाता, हो की नाही? जा बाबा, तुम्ही सगळंच वाईट आहात। सॉरी अगं, सॉरी। इथे बघ कुहू, मला सांग, यापूर्वी आई कामामध्ये कधी बिझी नव्हती का? तुला ती कधी विसरली का? नाही ना बाळा, एक गोष्ट ना कायम लक्षात ठेव, आई कामात किती बिझी असली तरी ती नेहमी कुहूचे लाड करणार, कुहूशी बोलणार, हो की नाही? आणि ना अजूनपर्यंत एक गोष्ट झाली नाही, ती यापुढे होणार आहे। तुला माहितीये काय? आपण दोघी ना खूप नवीन नवीन गोष्टी शिकणार आहोत। म्हणजे मी आजपर्यंत ज्या गोष्टी शिकले नाही त्या गोष्टी शिकणार आहे। आणि तू, मी नेहमी घरी असल्यामुळे तुला कधीच शिकता आलं नाही ते तू शिकणार आहेस। कुहू, काही गोष्टी मला नियम म्हणून शिकाव्या लागतील आणि तुला गरज म्हणून शिकाव्या लागतील। कळलं तुला? समजलं तर नाही, पण काहीतरी गंमत वाटली। हो की नाही?
अरे वा, तुम्ही दोघी मला सोडून इथे गुलुगुलू गप्पा मारत बसलाय. दिदू दिदू तू जा, आम्ही प्लॅनिंग करतोय. अरे थोडी दिदूला पण बरंच काही शिकायचंय, हो की नाही? खूप मयू, तुम्ही ना दोघींनी एक गोष्ट कायमची लक्षात ठेव. नेहमी आई वडील मुलांबरोबर राहूनच त्यांना चांगल्या गोष्टी शिकवतात असं नाही, तर कधी कधी आई वडिलांचं मुलांबरोबर नसणंही त्यांना खूप चांगल्या गोष्टी शिकवून जातं, महत्वाच्या गोष्टी शिकवून जातं. स्वावलंबन शिकवतं, समजूतदारपणा शिकवतं. पेशन्स पण शिकवतं. अगदी बरोबर. आणि जीवनात होणाऱ्या बदलाकडे ना सकारात्मक पद्धतीने बघायला शिकवतं. सकारात्मक म्हणजे? सकारात्मकता म्हणजे एखादी चांगली गोष्ट घडणार आहे असं आपल्या मनात गृहीत धरणं. आणि तुम्ही दोघी नेहमीच माझ्यासाठी महत्वाच्या आहात, कळलं? नाही नाही आई, तू खोटं बोलतेस. हा, आईच्या आयुष्यात आमच्यापेक्षाही कोणीतरी खूप जास्त महत्वाचं आहे. बाबा. कसल्या लबाडात ग तुम्ही दोघी. पण आई, ती व्यक्तीच आई तुझ्यासोबत नीट बोलत नाही आणि सारखी चिडचिड करते. आपली माणसंच आपल्यावर चिडतात ना. आणि बाबांचं आपल्या तिघींवरही खूप प्रेम आहे, खूप काळजी आहे ग त्यांना आपली. आई, तू किती छान आहेस ग. तू प्रत्येक गोष्टीत पॉझिटिव्हिटी शोधत असतेस, म्हणून तू कधी नाराज होत नाहीस, कधीच निराश होत नाहीस आणि आम्हालाही होऊ देत नाहीस. तुला माहितीये, तुझ्यामुळे ना सगळे प्रश्न सोपे वाटतात. सगळं खूप छान, खूप पॉझिटिव्ह वाटतं. आणि मग असं वाटतं की कशाला किटकिट आणि चिडचिड करत बसायचं. इतकं सगळं छान आहे. सगळं खूप छान आहे. ये ग माझी गोडी. अगं हो पडशील. वेडाबाई. संजू, जरा ह्याच्या कोपऱ्यावरती तारीख लिहिली होती, वाच जरा काय आहे. डिसेंबर 2022. 22? अरे बापरे, मग एक्सपायर झाले त्याचे, दे टाकून तिकडे. म्हणजे ते फेकून द्यायचे? हो मग, एक्सपायरी डेट झाली ना त्याची. मग पप्पा मला मामीकडे घेऊन चल ना. मामीकडे? अरे तुझी मामी आता इतकी बिझी झाली आहे ना की आम्हालाच भेटत नाहीये ती. काय अरे हो विद्युत, तुझी माई सांगत होती की आशूला उद्या सकाळी तिकडे लवकर रिपोर्टिंग करायचंय म्हणे. पण काही म्हणा आपा, ताई त्या कॉम्पिटिशन मध्ये पुन्हा गेली ना, खूप छान झाली. बघ, हा असा तुझ्या माईचा कारभार. या आधीच्या ॲलर्जीच्या गोळ्या एकही घेतलेली नाहीये, एक्सपायरी डेट गेली. म्हणजे पूर्ण पाकिट फेकायचं? हो, आता तारीख उलटून गेली ना त्याच्यावरची बाळा, म्हणून. जर या गोळ्या खायच्याच नव्हत्या ना, मग या घरी आणल्या तरी कशाला? वेस्ट केल्या ना. हा, हे तू म्हणतोस हे एकदम करेक्ट आहे. पण कसं आहे ना संजू, की तुझ्या आजीला काही काही पदार्थांची ना ॲलर्जी आहे. म्हणजे तिने समजा खसखस खाल्ली किंवा अंड खाल्लं तर तिला असं अंगावरती रॅशेस उठतात. आणि मग अजून काही होऊ नये म्हणून मग आपण तिच्यासाठी या सेफ्टी म्हणून गोळ्या आणून ठेवतो घरामध्ये, हो की नाही? पण आता तर आपण या सगळ्या गोळ्या तर फेकतोय. हो, पण मी पुढच्या आठवड्यात जाणार आहे ना मेडिकल शॉप मध्ये, तेव्हा नवीन घेऊन येईन. त्या गोळ्या खाली ठेव. तू नाही हात लावायचा त्याला. खेळताना पण लावायचं नाही. ठेव. शिल्पी इकडे जरा. ऐक ना, या सगळ्या गोळ्या एक्सपायरी डेट उलटून गेलेल्या आहेत. ते हा खेळता खेळता हात लावतो त्याला, सगळे डस्टबिन मध्ये टाकून दे.
सर्टिफिकेट. ओ शे, बाई जमाना बघ ना कसा बदललाय, काय चेंज झालाय. म्हणजे कुठल्याच गोष्टीचं काहीच फिक्स सांगता येत नाही. म्हणजे बघ ना, शेअर मार्केट, बजेट, पॉलिटिक्स, तुझं, निसर्गाचं, थंडीचं काही सांगू शकत नाहीये. कुठलीच गोष्ट फिक्स नाहीये. Uncertainty is only the thing which is certain in this life. Always remember that. म्हणजे काय बोलशीलच. श्रेयस, तुझं अभिनंदन हा. कशाबद्दल मी काय केलं आता? अरे, आम्हाला समजली हो आनंदाची बातमी. अश्विनीने कॉम्पिटिशन मध्ये पुन्हा भाग घेतल्याबद्दल तुझं अभिनंदन. हो, खूप छान झालं हो. अभिनंदन तुमचं. आता माहितीये, आपल्या आश्रय सोसायटीचं नाव अश्विनीमुळे मोठं होणार. हो, पुन्हा एकदा अभिनंदन हा. थँक्यू काकू. हे अश्विनीला सांगा. सांगतो हा. नक्की हा. नक्की ना. बायका आहेत यार. त्यातली ती जी आहे ना, ती तांबेबाई आहे. तांबेबाई एक नंबरची खडूस बाई. असं वाटतं तिला तांबे फेकून मारावं. अरे, सोसायटीने इलेक्शन साठी एवढा पैसा खर्च केलाय, पण पोस्टर अरारारा फालतू, रद्दी. भाई मी तुला सांगतो, आपल्या सोसायटीचा सेक्रेटरी कन्फर्म पैसे खात असणार. पण मला एक आयडिया आली. कुठली आयडिया? त्या पीटरने जे सांगितलं ना, त्यावर अंमल करायला हवं. सोसायटीच्या इलेक्शन मध्ये उभी राहायची. बरोबर. नाही म्हणजे बघ ना, तसंही मला काय कामधंदे नाहीयेत. त्या अशा काक्या भेटतात, अश्विनीचं कौतुक करतात आणि जातात. कमीत कमी या इलेक्शन मध्ये निवडून आलो तर 1500 रुपये तरी मिळतील महिन्याचे. बरोबर की नाही? वहिनींनी काही तुझ्या मनाविरुद्ध केलं ना, तर तू एवढा का चिडतोस? कुठलाही नवरा रागवे. तू नव्हता रागवलास जेव्हा प्राजूनी त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला होता? एक मिनिट, मी काही मनापासून चिडलो नव्हतो तिच्यावरती. तू त्या दिवशी माझे कान भरले होतेस. तुझ्या बोलण्यात मी आलो म्हणून घरी जाऊन राडा केला मी. अच्छा, आता तू माझ्यावर आरोप लावतोय? मी तुझ्यावरती आरोप लावत नाहीये, तुला दोष देत नाहीये मी. प्राजूने आणि मी जेव्हा लग्न केलं ना, त्याच दिवशी आम्ही ठरवलं होतं की आपण नवरा बायकोच्या आधी एक चांगले मित्र म्हणून राहूया. आणि प्राजू तेव्हापासून आजपर्यंत सतत तसंच वागत आली आहे. म्हणजे मीही वागत होतो. पण त्या दिवशी तू जे काही बोललास ते मी मनावर घेतलं आणि अचानक तिच्यावरती नवऱ्याचा हक्क गाजवायला निघालो. चुकीचा अधिकार दाखवला आणि सगळं बिघडलं. तू परत माझ्यावर आरोप लावतोय? अरे बाबा, मी तुझ्यावरती आरोप लावत नाहीये रे. मी तुला फक्त हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की मी जे काही वागलो होतो त्याची जाणीव मला आज झालीये. आणि मी हे तुला सांगण्याच्या आधी तिला सांगून झालंय, तिला सॉरी म्हणून झालंय. आता सगळं प्रकरण शांत झालंय. तुमचं बरं आहे. कधी रागवता, कधी भांडता, लगेच सगळं शांतही होतं. गाडी लगेच रुळावर येते तुमची. आम्ही बसलोय बोंबलत. मी आता काही बोललो तर तू म्हणजे मारशील मला, अंगावर पण येशील. म्हणजे बघ, तुझी गाडी रुळावर येत नाही कारण तुझ्या स्वभावामुळे. फक्त एकदा त्यांचा मित्र होऊन बघ.
एपी ये रहा है आज का शेड्यूल और सारे इम्पोर्टेंट मेल्स। मेल्स में बाद में चेक कर लूंगा। मोहम्मद हरीरी के ऑफिस से मेल है एपी। हमने कंटेस्टेंट्स को 10 बजे का टाइम दिया है ना, तो हम शार्प 10:30 बजे शुरू कर देंगे। 10 बजे के बाद किसी को एंट्री मत देना। अश्विनी, तुझी अवस्था आमच्या मार्केट सारखी झाली आहे का? काय करायचं ठरतच नाही तुझं? बाबा हो, मला खूप उशीर झाला, आता निघायला हवं आणि 10 वाजत आलेत। मला ना तिथे पोचायलाच बहुतेक वेळ लागेल खूप। मग निघ ना, काही कामं बाकी आहे का तुझी? नाही असतील तर राहू देत, तू जा, उशीर होईल तुला। बाबा हो, तसंच महत्वाचं काम आहे, ते पूर्ण झाल्याशिवाय मी नाही जाऊ शकत। काय काम आहे असं? बाबा मला आईंचा आशीर्वाद घ्यायचा आणि त्यांचा आशीर्वाद न घेता कशी जाऊ मी? जाऊन जाणार कुठे? देवळात गेली असेल, नाही तर तांबे वहिनीकडे असेल, नाही तर ते लाल पुस्तक घेऊन सातपुतेंकडे गेली असेल। तू जा। बाबा पण किती वेळ लागेल त्यांना यायला याचा अंदाजच लागत नाहीये। नाही बाबा, मला नाही पटत ही गोष्ट। जाऊ दे, तू काही वाट बघू नको, तुला उशीर होतोय, जा निघ तू। अगं वाटेतच भेटेल तुला ती। बाबा पण अश्विनी, लास्ट टाइम तुला उशीर झाला तर बोलणी ऐकावी लागली होती ना, म्हणून माणसांना वेळेत जावं, कळलं? जा जा, निघ तू। अगं घड्या बघ किती वाजले, 10चं रिपोर्टिंग आहे तुझं। मी निघते। आज ना माझा पहिलाच दिवस आहे। हॉलमध्ये आईंचा आशीर्वाद घ्यायला थांबले होते, पण आई नाही आहेत। आशीर्वाद? मिसेस इंडिया कॉम्पिटिशन साठी चालली आहेस की बोर्डाची परीक्षा द्यायला? आशीर्वाद कशाला हवे? बोर्डाची परीक्षा नसली तरी माझ्यासाठी ही परीक्षाच आहे। खरं सांगू का, माझ्या ना पोटात खूप गोळा आलाय। या सगळ्या गोष्टींचं खूप दडपण आलंय मला। म्हणजे कॉम्पिटिशनची भीती वाटत नाहीये मला, पण तुम्ही माझ्या बरोबर नाही आहात ना, या गोष्टीमुळे मला खूप घाबरायला झालंय। मला माहितीये तुम्हाला हे खरं वाटणार नाही, मी जे काय बोलते त्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण तुम्ही माझ्या बरोबर असलात की मला त्या गोष्टीचा खूप आधार वाटतो। येते। थांब। दडपण घेण्याची काही गरज नाही, आणि हे एक नवरा च्या बायकोला सांगत नाहीये, एक मित्र त्याच्या मैत्रिणीला सांगतो। दडपण घेऊ नकोस। अश्विनी, आई आले। आई तुम्ही कुठे गेला होतात? मी कधीची वाट बघते। नमस्कार करते। गजरा माझ्यासाठी? अरे वा, प्रगती आहे। अगं येताना गजरा विकणारा मुलगा दिसला, म्हटलं तुझ्यासाठी गजरा घ्यावा। उज्ज्वला, तुझं मन बदललं ना, आता गंगेत घोडं नाहलं। तसं काही नाही, आजही मला अश्विनीने स्पर्धेत भाग घेणं पटलेलं नाही। पण अश्विनी, तुला सांगू, तू या घरची सून आहेस। उद्या ही स्पर्धा तू जिंकलीस ना, तर वाघमाऱ्यांचंच नाव मोठं होणार आहे।
कमाल आहे, एवढा विचार करायला लागलीस. प्रगती आहे. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका हो. ते काय कॉम्प्युटरवर करताना ते करा. अश्विनी, अगं त्याशी तू माईंबरोबर स्वयंपाकघरात बोलत होतीस ना, तेव्हा मी तुमचं बोलणं ऐकलं. तू म्हणत होतीस की एक बाईच बाईला प्रोत्साहन देत नाही. खरं आहे, मी तुझी सासू म्हणून नाही, पण तुला एक स्त्री म्हणून तुझ्या बरोबर राहीन. तुला प्रोत्साहन दे. आणि ते बाकीचे सगळे लोक म्हणतात ना तसं, काय ते, आय सपोर्ट अश्विनी.